हॅलो, आता येतोय का आवाज? स्क्रीन शेअर करतो मी, एक मिनिट. हो सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण टेक्स्ट फील्डचं कन्स्ट्रक्टर्स बघितलेत ऑलरेडी, पण परत एकदा मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. तर टेक्स्ट फील्डमध्ये इथे काय आहे, तुमचे स्ट्रिंग आणि तुम्ही नंबर ऑफ कॅरेक्टर्स पास करू शकता. तर इथे डिफॉल्ट एक स्ट्रिंग घेतो मी, डिफॉल्ट स्ट्रिंग घेतली आणि याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स शुड बी 10, 20, 30, वॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, तर इथे 30 कॅरेक्टर्स, अप्रॉक्सिमेटली 30 कॅरेक्टर्स डिस्प्ले होतील एवढी साईजचा तो टेक्स्ट बॉक्स तो क्रिएट करतो. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकता, तर 30 कॅरेक्टर्स डिस्प्ले होतील अप्रॉक्सिमेट, एवढं इथे त्याने क्रिएट केलेलं आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे मी टाईप करतोय समथिंग टेक्स्ट. ओके, तर आता ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो, सिलेक्ट, जे सिलेक्ट केलेलं टेक्स्ट आहे, आता आता इथे 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 सिलेक्ट केलेला टेक्स्ट कोणता आहे आपला, समथिंग टेक्स्ट मी एवढा सिलेक्ट केला. सपोज मला ह्या सिलेक्ट केलेला टेक्स्ट जो आहे हा टेक्स्ट डिस्प्ले करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड जी आहे ती तुम्ही यूज करू शकता. ओके, तर आपण ती करूया आपण आता. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक बटन घ्यावं लागेल. तर एक बटन मी इथे घेतोय, btn इक्वल टू न्यू बटन. ओके, डिस्प्ले गेट सिलेक्टेड टेक्स्ट, डिस्प्ले सिलेक्टेड टेक्स्ट. ओके, आणि इथे एफ डॉट ॲड btn केलेलं आहे. ओके, btn केला आणि या बटनला आपण ॲक्शन देऊया, btn. या बटनला ॲक्शन काय देणार आपण, या बटनला ॲक्शन देतो मी, btn डॉट ॲड ॲक्शन लिसनर, ॲड ॲक्शन लिसनर, न्यू ॲक्शन लिसनर. आणि ह्या न्यू ॲक्शन लिसनरमध्ये मी इथे प्रोव्हाइड करतो की कोणतं, आता ह्याच्यामध्ये काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, सिस आउट करतो मी सिम्पली. किंवा इथे तुम्ही काय करू शकता, एक लेबल घेऊ शकता आणि त्या लेबलला ती व्हॅल्यू असाइन करू शकता. ओके, तर इथे एक लेबल घेतो, लेबल एल बी किंवा एल आउट, लेबल आउटपुट इक्वल टू न्यू लेबल. ओके, आणि याला इथे टेक्स्ट सेट करायचं आहे मला. बटन क्लिक झाल्यानंतर या लेबलला काय टेक्स्ट सेट करायचं आहे, डॉट सेट टेक्स्ट, व्हॉट टेक्स्ट आय वॉन्ट टू डिस्प्ले ओव्हर हिअर. जे सिलेक्टेड टेक्स्ट आहे तो मला इथे डिस्प्ले करायचा आहे. तर इथे सिलेक्टेड टेक्स्ट इक्वल टू प्लस तुमचं ऑब्जेक्ट कोणता आहे टेक्स्ट फील्डचा, टी एफ डॉट गेट सिलेक्टेड टेक्स्ट. ओके, तर आता काय करेल हा, या लेबलला तो सिलेक्टेड टेक्स्ट शो करेल. ओके, तर मी काय करतो, फ्रेममध्ये ॲड करतो लेबल. ओके, आणि त्याला सेट टेक्स्ट करतो. आता हा प्रोग्राम रन केला मी, इथे एक लेबल आहे, इथे नाव आहे डिफॉल्ट नेम. सपोज मी एक नेम घेतलं आणि इथे जे मी सिलेक्ट करतोय, आता इथे सिलेक्ट केलेलं आहे मी समथिंग टेक्स्ट. तर हा टेक्स्ट मला डिस्प्ले करायचा आहे. मी डिस्प्ले टेक्स्टला क्लिक करतो अँड यू कॅन सी ओव्हर हिअर सिलेक्टेड टेक्स्ट काय तुमचा, SHNA स्पेस SDF, जे पण काही सिलेक्ट केलं होतं. ओके, जसं की आता मी HNA घेतो आणि इथे क्लिक करतो, डिस्प्ले सिलेक्टेड टेक्स्ट HNA, यू कॅन सी ओव्हर हिअर. ओके, तर गेट सिलेक्टेड टेक्स्ट आहे तुमचा, गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड आहे. ओके, जी की आपण यूज करू शकतो गेट सिलेक्टेड टेक्स्ट पर्टिक्युलर टेक्स्ट सिलेक्शनसाठी. किंवा तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स, तुम्ही स्पेसिफिक त्या स्ट्रिंगमधलं स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स प्रोव्हाइड करा, तो तुम्हाला त्या स्ट्रिंगचा तो रिटर्न करेल. ओके, नंतर आहे तुमचं इज एडिटेबल. तुम्हाला एखादं टेक्स्ट फील्ड असं पाहिजे की जे तुम्हाला एडिट करायचं नाही आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, इज एडिटेबल तुम्हाला रिटर्न करतं की वेदर इट इज एडिटेबल ऑर नॉट.
सेट एडिटेबल मेथडने तुम्ही काय करू शकता, इथे ट्रू और फॉल्स पास करा आणि इथे तुम्ही त्याला एडिटेबल ट्रू किंवा फॉल्स हे तुम्ही इथे सेट करू शकता. ओके, जसं की आता इथे मी या प्रोग्राममध्ये हा जो टेक्स्ट फील्ड आहे टी एफ डॉट सेट एडिटेबल, I will make it as a false. Okay, so I cannot nobody can change this text. आता बघा हा ब्लॅक दाखवतोय, इथे बघा मी I cannot type any text over here. ओके, आणि हा ग्रे दाखवतोय टेक्स्ट फील्ड, दिसते का ग्रे? ओके, तुम्ही सिलेक्टेड टेक्स्ट यू कॅन सी हिअर, बट जे तुम्ही यू कॅनॉट एडिट द टेक्स्ट फील्ड. ओके, काही डाऊट आहे का कोणाला या प्रोग्राममध्ये? येतोय का आवाज? ओके, तर आपण एडिटेबल करायचंय किंवा नाही हे आपण इथे ठरवू शकतो टेक्स्ट फील्डला. ओके, नंतर आहे सेट इको केअर. आता सपोज एखाद्याला पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे, तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड आपण एंटर करून घेतो. ओके, तर इथे सेट इको केअर तुम्ही सेट करू शकता. ओके, सेट इको केअर तुम्ही जर केलं तर rather than showing actual text, it will show the character which you have passed over here. Okay, तर आता बघा तुम्ही सेट एडिटेबल मी ट्रू करतो, इथे बाय डिफॉल्ट ट्रूच असतं. ओके, नंतर आता टी एफ जो आहे, या टी एफला आपण काय करू, इथे टी एफ डॉट सेट इको केअर काय सेट करतोय, सॉरी कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मला सिंगल कोटमध्ये द्यावं लागेल, नॉट इन डबल कोट. ओके, स्टार दिला मी. ओके, तर स्टार दिलेलं आहे, रन करतो हा प्रोग्राम अँड यू कॅन सी ओव्हर हिअर जे डिफॉल्ट टेक्स्ट जो आहे तो कसा आलाय, स्टारमध्ये आलाय. म्हणजे कृष्णा नाव जे होतं माझं ते स्टारमध्ये आलं. ओके, आता इथे मी पासवर्ड देतोय, तर पासवर्ड यू कॅन सी ओव्हर हिअर स्टार ओव्हर हिअर. तर आपण पासवर्ड अशा प्रकारे देतो. ओके, सेट इको केअर असाइन करतो, सेट इको केअर मेथड, जी जो कॅरेक्टर तुम्हाला प्रिंट करायचं आहे, जनरली आपण स्टार यूज करतो. ओके, पासवर्डसाठी. पण तुम्हाला एखादा स्पेशल पाहिजे असेल, डॉलर किंवा ॲड्रेस किंवा हॅश, तुम्ही कुठलाही एखादा कॅरेक्टर इथे देऊ शकता. ओके, कोणाला काही डाऊट आहे का सेट इको केअरमध्ये? ओके, नंतर इको केअर इज सेट, इको केअर सेट केलेला आहे का, ट्रू और फॉल्स रिटर्न करेल तो. आणि गेट इको केअर तुम्हाला रिटर्न करेल की कोणतं कॅरेक्टर तुम्ही डिस्प्ले करताय. ओके, ओके, नंतर आहे आणि बटन कॅन बी यूज टू हँडल इव्हेंट्स लाईक ॲक्शन इव्हेंट इज जनरेटेड बटनसाठी. ओके, तर टेक्स्ट फील्डसाठी पण तुम्हाला एक इव्हेंट जनरेट होतो, तो इव्हेंट आहे ॲक्शन इव्हेंट आहे. तर तो कसा जनरेट होतो, आय विल शो यू. ओके, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बऱ्याच लोकांना माहिती नसतो. ओके, तर इथे बघा, आता आपण बटनला ॲक्शन लिस्नर देतोय. रॅदर दॅन गिव्हिंग ॲक्शन लिस्नर टू बटन, व्हॉट आय विल डू, आय विल गिव्ह ॲक्शन लिस्नर टू माय टेक्स्ट फील्ड. ओके, मी काय केलं, टेक्स्ट फील्डला ॲक्शन लिस्नर दिलंय. लेबलला आपण ठेवूया लेबल, आय विल कीप दिस लेबल ॲज इट इज. ओके, लेबलला इथेच ठेवलं मी, असंच ठेवलं मी. रॅदर दॅन बटन, व्हॉट आय विल डू, आय विल गिव्ह ॲक्शन लिस्नर टू टेक्स्ट फील्ड. ओके, तर आता याला मी रन करतो या प्रोग्रामला. आता इथे तुम्ही बघू शकता नाव आलेलं आहे. ओके, तर या नावाला मी एंटर करतो. एंटर केल्या केल्या काय होतं, तुमचं ॲक्शन इव्हेंट जनरेट होतो. एंटर केल्यानंतर काय होतं, तुमचं ॲक्शन इव्हेंट जनरेट होतो. बिकॉज टेक्स्ट फील्ड जो आहे तो सिंगल लाईन इनपुट घेतो, बरोबर आहे. तर सिंगल लाईन इनपुट घेतो, तर त्याच्यामध्ये खालच्या लाईनला तुम्ही नाही जाऊ शकत, जसं की टेक्स्ट एरियामध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट लाईनला तुम्ही व्हॅल्यूज टाईप करू शकता. टेक्स्ट फील्डमध्ये तसं नाही आहे, नेक्स्ट लाईन नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं, इथे काय आहे, तुम्ही एंटर जर दिलं, एंटर दिल्यानंतर काय होतं, तुमचा ॲक्शन इव्हेंट जनरेट होतो. ओके, आणि मग इथे त्या टेक्स्ट फील्डला तुम्ही ॲक्शन लिसनर ॲड करू शकता, जो की एखादा स्पेसिफाईड टास्क परफॉर्म करेल. ओके, माझा आवाज येतोय का, कोणाला काही डाऊट आहे का? हॅलो,
येतोय का आवाज? येतोय सर. ओके. तर टेक्स्ट फील्ड कॅन जनरेट ॲक्शन इव्हेंट. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, कसं कसं जनरेट होईल तो? आपण जसं बटन प्रेस केल्यानंतर जनरेट होतं, ओके, ॲक्शन इव्हेंट, तसंच इथे कशाने होतं टेक्स्ट फील्डमध्ये? बाय प्रेसिंग एंटर. ओके, एंटर प्रेस केल्यानंतर तुमचा ॲक्शन इव्हेंट जनरेट होतो. ओके, तर नेक्स्ट टेक्स्ट एरिया बघू आपण आता. टेक्स्ट एरिया जो आहे मल्टी लाईन इनपुटसाठी आपण यूज करतो टेक्स्ट एरिया. ओके, तर टेक्स्ट एरियाचे कन्स्ट्रक्टर्स कोणते आहे? फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे टेक्स्ट एरिया डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. सेकंड आहे नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, नंतर थर्ड आहे स्ट्रिंग, डिफॉल्ट स्ट्रिंग काय तुम्हाला ठेवायची आहे. फोर्थ आहे तुम्ही स्ट्रिंग ठेवू शकता, नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स दोन्ही देऊ शकता. टेक्स्ट एरियामध्ये अजून एक आहे, तो तुमचा आहे स्क्रोल बार. स्क्रोल बार तुम्हाला कशा प्रकारे ठेवायचं आहे? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल स्क्रोल बार दोन्ही ठेवायचे आहेत का एकच ठेवायचं आहे, हे मेन्शन करू शकता. ओके, तर आपण आता वन बाय वन बघूया टेक्स्ट एरिया. रॅदर दॅन युझिंग दिस टेक्स्ट फील्ड, I will use text area over here. Text area TA. Okay, text area. Sorry, text area TA. Text area. ओके, तर ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर्स, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये टेक्स्ट एरियामध्ये कोणते? फर्स्ट नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण बघू. नंबर ऑफ लाईन्स 10, नंबर ऑफ लाईन्स सपोज 3 आणि कॅरेक्टर्स सपोज 30. 30 नको, 15 करू आपण. ओके, आणि इथे मी ॲड केलं हा टेक्स्ट एरिया, लेबल घेतला. टेक्स्ट एरियाला यू कॅनॉट ॲड ॲक्शन लिस्नर ओव्हर हिअर. बघा तुम्ही इथे, मी इथे काय येतं, इथे काय येतं? अनडिफाईन्ड टाईप टी ए जो आहे टेक्स्ट एरियाला तुम्ही ॲक्शन लिस्नर ॲड करू शकत नाही. ओके, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट एरियामध्ये तुम्ही ॲक्शन लिस्नर ॲड करू शकत नाही. टेक्स्ट फील्डमध्ये तुम्ही ॲक्शन लिस्नर ॲड करू शकता. टेक्स्ट फील्डमध्ये ॲक्शन लिस्नर ॲड करू शकता, टेक्स्ट एरियामध्ये ॲक्शन लिस्नर ॲड करू शकत नाही. ओके, तर इथे मी सिम्पल टेक्स्ट एरिया घेतला, त्याच्यामध्ये 3 काय रिप्रेझेंट करतं? नंबर ऑफ रोज. आणि 15 काय रिप्रेझेंट करतं? नंबर ऑफ कॉलम्स. ओके, तर हे बघा इथे अप्रॉक्सिमेटली 15 कॅरेक्टर्स इन्सर्ट येऊ शकतील एका लाईनमध्ये, असं तुमचं एवढी स्पेस तो क्रिएट करतो. आणि अप्रॉक्सिमेट 3 रोज क्रिएट करू शकेल एवढं तो साईज क्रिएट करतो. ओके, आणि आता तुम्ही इथे बघू शकता की ह्याच्यामध्ये स्क्रोल बार जो आहे, आता हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आणि व्हर्टिकल स्क्रोल बार दोन्ही इथे आलेले आहेत, ऑटोमॅटिक आलेले आहेत. ओके, तर हे तुम्ही सुरुवातीला नव्हते, तुम्ही जर चेक केलं, इफ स्टार्टिंगला हे नव्हते स्क्रोल बार, फक्त व्हर्टिकल होता, हॉरिझॉन्टल नव्हता. बट ह्या गोष्टी नंबर ऑफ कॅरेक्टर्स मी वाढवत गेलो, तर इथे तुम्ही बघू शकता हॉरिझॉन्टल स्क्रोल बार क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही इथे जो स्क्रोल बार आहे तो तुम्ही इथे ऍड करू शकता युझिंग दिस व्हॅल्यूज. तर ह्याच्यामध्ये काय काय आहेत व्हॅल्यूज? स्क्रोल बार्स बोथ, हे कॉन्स्टंट्स आहेत तर टेक्स्ट एरिया क्लासमधले, जे की तुम्ही यूज करू शकता ॲज अ पॅरामीटर इन कन्स्ट्रक्टर. ओके, फोर्थ पॅरामीटर इन कन्स्ट्रक्टर. फर्स्ट इज स्क्रोल बार बोथ, स्क्रोल बार्स नन, स्क्रोल बार्स हॉरिझॉन्टल ओनली, स्क्रोल बार्स व्हर्टिकल ओनली. ओके, तर ह्याच्यामधले आपण एक 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 मी ह्याच प्रोग्राममध्ये एडिट करून एक एक तुम्हाला स्क्रोल बार्स डिटेलमध्ये दाखवतो. ओके, तर फर्स्ट काय तुमचं इथे स्ट्रिंग पण मॅन्डेटरी आहे, 4 आहेत, तर इथे स्ट्रिंग मी देतो. फर्स्ट एम्प्टी स्ट्रिंग दिली मी, कॉमा. आता इथे
टेक्स्ट एरिया सॉरी टेक्स्ट एरिया डॉट स्क्रोल बार बोथ. ओके, रन केला मी. इथे तुम्ही बघू शकता इथे स्क्रोल बार बोथ आलेला आहे. ओके, जो दुसरा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे तो येईल ऑटोमॅटिक. ओके, आता इथे मी काय करतो, फक्त हॉरिझॉन्टल स्क्रोल बार देतो. इथे बोथ आहे, आता नन करतो, स्क्रोल बार्स नन, स्क्रोल बार्स नन, रन केला. आता तुम्ही इथे बघू शकता इथे वर्टिकल स्क्रोल बार येत होता, आता इथे प्रेझेंट नाही आहे वर्टिकल स्क्रोल बार. ओके, इवन इफ मी इथे एंट्रीज जास्त दिल्या तर तुम्ही इथे बघू शकता तो खालच्या लाईनला शिफ्ट होतोय. ओके, पुढे जात नाही आहे. ओके, जेवढे स्पेस दिलेली आहे आपण 15 कॅरेक्टर्स तेवढेच घेत होतो आणि खाली खाली जातो. आता जरी माझा टेक्स्ट जास्त असला तरी सुद्धा इथे स्क्रोल बार नाही आहे, बट आय कॅन स्क्रोल अपवर्ड युझिंग व्हील. ओके, मी इथे व्हील यूज करून किंवा कर्सर जो आहे तो कर्सर वरती मूव्ह करून मी अदर टेक्स्ट इथे बघू शकतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता, हे बघा क्यू क्यू क्यू, आणि इथे वरती गेलो मी आणि इथे अदर टेक्स्ट तुम्हाला दिसेल. ओके, तर इथे काय केलेलं आहे, असं का झालं, कारण आपण इथे स्क्रोल बार्स काय केलं, नन केलेलं आहे. ओके, तर स्क्रोल बार्स ननच्या ऐवजी हॉरिझॉन्टल ओनली जर घेतलं तर फक्त हॉरिझॉन्टल स्क्रोल बार दिसेल, वर्टिकल स्क्रोल बार दिसणार नाही. आणि वर्टिकल ओनली केलं तर फक्त वर्टिकल दिसेल, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार दिसणार नाही इन एनी कंडिशन. ओके, तर हे आहे आपलं टेक्स्ट एरिया. नंतर ह्याच्यामधले मेथड्स कोणते कोणते आहेत तर गेट टेक्स्ट, सेट टेक्स्ट, गेट सिलेक्टेड टेक्स्ट. गेट सिलेक्टेड टेक्स्ट मेथड जी आहे ही आपण आधी पण बघितलेली आहे. जशी ह्याच्यासाठी आहे तुमच्या टेक्स्ट एरियासाठी टेक्स्ट फील्डसाठी, तशीच गेट सिलेक्टेड टेक्स्ट एरियासाठी पण अवेलेबल आहे. सिलेक्ट आहे, तुम्ही युझिंग दिस मेथड यू कॅन सिलेक्ट द टेक्स्ट वॉट एव्हर यू वॉन्ट. इज एडिटेबल हे पण बघितलेलं आहे आपण. सेट एडिटेबल हे पण आपण बघितलेलं आहे टेक्स्ट फील्डमध्ये. सेम वर्किंग त्याची टेक्स्ट एरियामध्ये आहे. ओके, तर अपेंड मेथडने तुम्ही स्ट्रिंग अपेंड करू शकता. इन्सर्टने स्पेसिफिक स्ट्रिंग एक स्पेसिफिक लोकेशनला इन्सर्ट करू शकता. ओके, आणि तुम्ही स्ट्रिंग जी आहे ती रिप्लेस करू शकता. त्याच्यामध्ये स्टार्ट इंडेक्स द्यावा लागतो तुम्हाला, एंड इंडेक्स द्यावा लागतो. आणि इथे स्ट्रिंग जी आहे ती रिप्लेस करता येते आपल्याला त्या स्पेसिफिक ह्याच्यावरती.